प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता जबरदस्त टर्निंग पॉईंट येत आहे. कारण समरच्या जीवावर मोठा धोका निर्माण होणार आहे आणि त्याच वेळेला त्याच्यावर जोरदार हल्ला होणार आहे. समरचा जीव वाचवण्यासाठी स्वानंदी नक्की काय करणार याची उत्कंठा निर्माण झाली आहे. आणि स्वानंदीने जी योजना आखली आहे त्यामुळे मल्लिकाची पुलताभुई होणार आहे. स्वानंदीने आजीला फोन करून बोलावले आहे आणि घरी आल्यावर अधीरा देखील तिथेच आहे. समरला या परिस्थितीचा अंदाज येतो आणि तो चिडतो. पण आजी समजावते की तिने स्वानंदीला बोलावले आहे. अधीरा समजावते की तिला हनीमूनसाठी तयारी करायची आहे आणि समरला फक्त प्लॅन सांगावा लागेल. स्वानंदी तिचा वेगळा प्लॅन सांगते आणि समर त्याला मान्य करतो. पण स्वतःहून त्याला कुठेही जायचे नाही. संध्याकाळी स्वानंदी पुन्हा समरशी बोलते आणि अधीराला झालेल्या दुखापतीबद्दल समजावते. समर चुकलेले असल्याचे मान्य करतो आणि अधीराला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अधीरा रडत जाते पण समर तिला सांत्वन देतो आणि भरपाई करण्यास तयार आहे असे तिला तो सांगतो. स्वानंदी त्याला समजावते की हनीमूनसाठी योजना तयार करणे आवश्यक आहे आणि सर्वांनी मिळून प्लॅनिंग करणे सुरू करते. मल्लिका आणि अंशुमन पुढच्या डावाची तयारी करतात आणि समरवर हल्ला करण्यासाठी योजना आखतात. समर स्वानंदीला घेऊन निघतो आणि आनंद आणि निकिता देखील समरच्या मदतीसाठी धावत येतात. कारण अलीकडच्या घटनांमुळे निकिता थोडी हर्ट झालेली आहे. स्वानंदी समरला वाचवते आणि त्याच्या आयुष्यात आधाराची गरज किती महत्त्वाची आहे हे त्याला समजतं. समरला समजतं की प्रेमापेक्षा जीवनात आधाराची जाणीव अधिक महत्त्वाची आहे. मल्लिकाची पुतलाभुई होते. अर्पिताही थोडी घाबरते पण स्वानंदीने समरचा जीव वाचवला आणि त्याला आयुष्यातील खरं मूल्य समजावले. आनंद आणि निकिता मिळून परिस्थिती हाताळतात आणि समोरच्या समोर सर्व घटनांची स्पष्टता येते. प्रेक्षकांनो, या घटनांमुळे समरच्या आयुष्यात उलथापालट होईल आणि स्वानंदीचे महत्त्व त्याला पूर्णपणे कळून जाईल, जे पुढील भागात पुढे उलगडणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.